बाबासाहेब केवळ हे बौद्धाचे महाराजचे नव्हते, तर बाबासाहेब या ठिकाणी असलेल्या पृथ्वी तलावावर असलेल्या तमाम दलित शोषित पीडित सर्वांचे ते दैवत आहे। कारण मी तर म्हणतो की गुलाम बनवणारे अनेक बादशाह होऊन गेले, परंतु त्या गुलामीतून माणूस बनवणारा एकच बादशाह होऊन गेला, त्याचं नाव बाबासाहेब आंबेडकर। अगर उसको कांग्रेस भी टिकट देती या कोई भी देती तो धोखेबाज जो लोग होते हैं, धोखेबाज हमारे इसमें मुनाफिक कहते हैं, ये मुनाफिक है। अगर उसको कांग्रेस भी टिकट देती तो हम उसको भी हराते। ही जनता यांना सबक शिकवेल की यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये असा नौटंकी खासदार आणि त्यांचे पतिदेव नौटंकी आमदार उदयास कधी भविष्यात येणार नाही। आपण बघत आहे 5 वर्षापासून खासदार आहेत त्या। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त चांगला योग आला आपला। तुम्ही सांगा, एससी समाजावर जो अन्याय झाला होता, फार धनाढ्य लोक आहेत ते, त्यांनी सुप्रीम कोर्टालाही हे करून जात सर्टिफिकेट वैध ठरवून जे अवैध ठरवलं होतं हायकोर्टाने त्यांना पनिशमेंट झाली होती, फाईन झाला होता, त्याला तडीत देत त्यांनी आणखी एससी समाजाच्या लोकसभा मतदारसंघामध्ये उभे राहिल्या त्या। तुम्ही सुप्रीम कोर्टातून तर ठीक आहे केलं, पण ह्या आता हे जनतेचं न्यायालय आहे, जनतेची अदालत आहे। ही जनता यांना सबक शिकवेल की यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये असा नौटंकी खासदार आणि त्यांचे पतिदेव नौटंकी आमदार उदयास कधी भविष्यात येणार नाही। जे बळवंतराव वानखळे आहे हे खरे शेतकरी पुत्र आहे। त्यांचा जो प्रवास आहे, एक ग्रामपंचायत सदस्य ते सरपंच, ते जिल्हा परिषद सदस्य ते आमदार ते आता त्यांची वारी आहे दिल्ली खासदारकीची। ह्यावेळेस अमरावतीची जनता त्यांना एवढं ताकदनं मतदान कम ते 4 ते 5 लाखाच्या लीडनी त्यांना दिल्लीवर वारी करायला लावेल। ही अमरावती जनतेची, ह्या नितीन कदमचं एक आव्हान आहे अमरावती शहरातल्या जिल्ह्यातल्या सगळ्या नागरिकांना, सगळ्या समाजांना। एक बळवंतराव वानखडे आपला शेतकरी पुत्र आहे, एक कास्तकार, मी पण कास्तकाराचा मुलगा आहो। आपल्या कास्तकार मुलाला एक दिल्लीला पाठवणं हे आपलं कर्तव्य है। तो मैं आपसे पूछना चाहूंगी कि आज के जो हालात है महाराष्ट्र के सरकार के, वो हालात का कुछ असर अमरावती की लोकसभा चुनाव पे होगा? सबसे पहले बाबा साहेब आम्बेडकर जयंती की सभी जिले के, महाराष्ट्र के, भारत के नागरिकों को शुभेच्छा। देखिए जरूर पड़ेंगी, क्योंकि 50 खोके एकदम ओके, ये सभी को पता है, बताने की कोई जरूरत नहीं। लड़ाई भी धनशक्ति वर्सेस जो धन शक्ति वर्सेस जनशक्ति। तो जो भी आज ये जो हमारी पैसे वाली पार्टी है, नवनीत राणा, जिन्होंने खुद का घर छोड़ के दूसरे के घर में गए हुए ये बीजेपी में, और इन्होंने जो पैसों के बल पर, बूते पर जो वैलिडिटी लाई और जिन्होंने धोखा दिया पूरी तरह, जो सेकुलर वोट थे उनके वोट लेकर इन्होंने अमरावती के ज़िले की जनता को धोखा दिया। और 5 वर्ष इनको खुद को हनुमान चालीसा पढ़कर नहीं आता है, ये हनुमान चालीसा के नाम पर लोगों से वोट मांगते हैं। और इन्होंने 5 साल में अमरावती ज़िले में ना रहकर इन्होंने कोई भी प्रोजेक्ट आज तक यहाँ नहीं लाया। और जो राव साहब, हमारी श्रीमती प्रतिभाताई पाटिल जो प्रथम महिला राष्ट्रपति है, उन्होंने जो प्रोजेक्ट्स यहाँ लाए थे, एक रेलवे स्टेशन अमरावती, जो ज़मीन उस समय में बिल्डरों की नज़रें जिस पर टिकी हुई थी, जो उस समय बिल्डर बेचने को तुले हुए थे, तो हमारी प्रथम महिला राष्ट्रपति प्रतिभाताई पाटिल ने उसको रेलवे स्टेशन अमरावती बनाकर उस जगह को बचाया था। लेकिन इन्होंने खासदार बनते ही कोई प्रोजेक्ट ना लाते हुए उस जगह पर ताबा कर लिया, और सरकारी जो मिल्कियत है, जो पब्लिक प्रॉपर्टी है, उसमें दरवाजे खोल दिए और वहाँ एक पिंडोल डाला। तो प्रकृति ने भी, निसर्ग ने भी उसको नहीं माना, कुदरत ने भी, और वो गिर पड़ा। तो भगवान की, मालिक की भी ये इच्छा नहीं है कि पब्लिक प्रॉपर्टी जो है, जो हमने अस्तित्व अमरावती का बचाया, रेलवे स्टेशन लाया, वो आज अस्तित्व इन्होंने खो दिया। और कुछ ही दिनों में, अभी इन्होंने पिंडोल डाला है, कुछ ही दिनों में ये बिल्डरशिप करके यहाँ पर ये बनाएंगे। और 5 साल में हमारे यहाँ पर खासदार रहते हुए, इन्होंने आमदार रहते हुए सिर्फ जातियों में बांटने का काम किया। मैं कांग्रेस पार्टी का कार्यकर्ता जरूर हूँ, लेकिन पहले मैं अपने धर्म को फॉलो करता हूँ। मैं एक मुस्लिम हूँ, हम किसी धर्म की बुराई नहीं करते, लेकिन अपने धर्म का, हर धर्म का सम्मान करते हैं। हम पहले मुस्लिम है, हमारे धर्म का, कम्युनिटी का सम्मान करना और उसकी इज्जत बचाना हमारा काम है। अगर उसको कांग्रेस भी टिकट देती या कोई भी देती, तो धोखेबाज जो लोग होते हैं, धोखेबाज हमारे इसमें मुनाफिक कहते हैं, ये मुनाफिक है। अगर उसको
कांग्रेस भी टिकट देती तो हम उसको भी हराते। महाविकास आघाड़ी में जो शिवसेना पक्ष था, उनकी तरफ से जो दिनेश बुब एक नेता है, उन्होंने भी उनका पक्ष छोड़ के वो प्रहार में चले गए, तो उनके बारे में आपका क्या कहना है? देखिए, हर कोई अपना अपना प्रचार कर रहा है और हर किसी को लोकशाही है, खड़े रहने का अधिकार है, हर किसी को वोट मांगने का अधिकार है। लेकिन इस वक्त जो लड़ाई है वो साफ सुथरी दिख रही है कि कांग्रेस के उम्मीदवार बलवंत वानखड़े इस बार चुन के आने वाले हैं और ऐसे कई उम्मीदवार, रवि राणा ने जो है, नवनीत राणा ने पैसे देकर खड़े कर दिए, जाओ वोट खराब करो। लेकिन जनता जरूर, सब समझदार है, जनता जरूर सबक सिखाएंगे। देखिए, अभी अपने जो बच्चू भाऊ कडू है, उनकी 2 विधानसभा में उनके आमदार है, वो खुद आमदार है अचलपुर से, और धारनी से उनके पटेल जी आमदार है। तो ये 2 विधानसभा के वोट क्या बलवंत जी वानखड़े खींचकर ला सकते हैं? पूरे जिले से बलवंत भाऊ वानखड़े चुनकर आएंगे और मुझे उम्मीद है कि जो हमारे बच्चू भाऊ कडू आमदार बहुत समझदार है, क्योंकि जो अल्पसंख्यकों के साथ सरकार नहीं है, हमारे मुस्लिम के जो सामान्य नागरिक है उनके साथ नहीं है, ये धोखेबाज खोखेबाज सरकार है। तो हम तो उनके साथ नहीं है, तो जो उनके साथ है हम उनके साथ भी नहीं, उनको भी उनके मतदार संघों में सबक सिखाया जाएगा। सर, तुमच्या मते अमरावती जिल्ह्याचा कोणता विकास झाला आहे आणि कोणता विकास राहिला आहे? माझ्या मते हा विकास नाही म्हणतात, नाल्या रस्ते, आमचा विकास असा पाहिजे। आमचे तरुण मंडळी आता लंडनला शिकायला का नाही गेले? त्या काळात बाबासाहेब कोणाच्या तरी मेहरबानीनं लंडनला शिकून आले, आमचे पोरं शिकून नाही राहिले आणि आमचे राजकीय लोक याच्यात ज्यांना रस्ता नालीमध्ये ठेवून राहिले, हे नको। आम्हाला पाहिजे लंडन सारखी शिक्षा। बरे सर, मला तुम्हाला हा प्रश्न आहे की लोकसभेची निवडणूक आता झाली आहे, तुम्ही आता या रणांगणामध्ये उतरले आहात, तर आपण काही 5 वर्षापासून या लोकसभेच्या खासदारकीच्या निवडणुकीसाठी काही प्रयत्न केले आहेत का? मी अमरावती जिल्ह्यात खेड्यापाड्यात घरकुल बद्दल, मूलभूत सुविधा बद्दल फिरत आहो आणि मी लोकसभेमध्ये लायन चिन्ह घेऊन निवडून येणार आहो। आजची जी ही राजकीय परिस्थिती बदलली आहे, त्याच्याबद्दल तुमचे काय विचार आहेत? राजकीय परिस्थिती बदलली नाही, जी आज संविधानाने जे लोक म्हणत होते की कास्ट सर्टिफिकेट खोटे आहे, हे आहे, पण आपण संविधानावर विश्वास ठेवतो, सुप्रीम कोर्टावर विश्वास ठेवतो। तर सुप्रीम कोर्टानेच जर निर्णय दिला असेल तर संविधानाची जीत आहे की आपण असं म्हणू शकणार नाही ते खोटे आहे काय आहे। आपण बाबासाहेबांचे संविधान लिहिलेलं आहे, त्या संविधानावर आपण चालतोय, हायकोर्ट त्याचे संविधान चालतोय, सुप्रीम कोर्ट त्याचं संविधान चालतोय आणि सुप्रीम कोर्टानं ते कास्ट सर्टिफिकेट वैध ठेवलेले आहे। मग खोटी कास्ट याचा हा विषय संपलेला आहे। आता विषय राहिलेला आहे राजकारणाचा। जो सत्याच्या गोरगरिबाचं काम करत असेल, जनसंपर्काचं काम करत असेल, लोकांच्या मनामध्ये राहत असेल, जनतेच्या मनामध्ये राहत असेल, त्या लोकांनी त्यांना निवडून द्यावं, हीच माझी अपेक्षा आहे। कारण नुसतं 5 वर्ष घरात बसणे, नंतर काम न करणे, अशी आपला उमेदवार नको। आपल्या हक्काचा माणूस जो लोकांच्या कामात पडत असेल, माणसाच्या कामात पडत असेल, समाजाच्या कामात पडत असेल, तो सर्व जाती धर्माच्या कामात पडत असेल, अशाच आज मतदारांनी, नवीन मतदारांनी आपला नवीन खासदार, आपला खासदार, आपल्या हक्काचा खासदार, आपल्या जिल्ह्याचा खासदार निवडून द्यावा, एवढीच मी आपल्या नम्र विनंती करतो। तर मला एक सांगा की हे जे काही उमेदवार आहे 37, यांच्यापैकी सर्वात जास्त चर्चा कुणाच्या नावाची आहे? सर्वात जास्त चर्चा कसं आहे, आता जनमत आहे, चर्चा फटाका फुटते तर आवाज कुठेही निघते, परंतु विषय असा आहे की खऱ्या मनातला माणूस कोण आहे हे अजून थोडं चित्र स्पष्ट व्हायचं आहे। अजून लोकांच्या मनात आहे की ह्या विचाराचा नाही, धर्माचा नाही, त्या धर्माचा आहे। माणूस जेव्हा जन्माला येतो सर्व धर्म पाळतोय। आतापर्यंत प्रत्येक खासदाराने सुद्धा चांगली कामं केलेली आहेत, नवनीत राणे सुद्धा काम केलेले आहेत, बळवंत वाडकर सुद्धा काम केलेले आहेत, पण येणाऱ्या काळामध्ये जो जनमानसाचं काम करत असेल, समाजाचं काम करत असेल, त्या माणसाला निवडून द्यावं आणि संविधानावर चालणारा माणूस असेल त्यांना निवडून द्यावं, एवढी मी ह्या जनतेला म्हणजे नम्र विनंती करतो। खूप खूप धन्यवाद सर। इथे एक ज्येष्ठ नागरिक आहेत, मी त्यांना पण आज प्रश्न विचारू इच्छिते। नमस्कार दादा। नमस्कार। मला सांगा, तुम्ही आजची अमरावतीची जी लोकसभेची परिस्थिती आहे याच्याबद्दल तुम्ही काय विचार करता? आजची जी परिस्थिती आपण जर बघितली तर आता जनतेवर सारा अवलंबून आहे। आता जनता कोणाला पसंत करते आणि कोणाला नाही करत तर हे आपण सांगू शकत नाही, कारण की स्वतंत्र आहे आणि अधिकार आपल्याला स्वतंत्र दिला आहे। आता आतमध्ये जाऊन कोण कसं काय करते आणि कोणाला निवडून देते हे आपण निश्चित करू शकत नाही। आज इथे खूप मोठ्या संख्येने आपले लोक आलेले आहेत, कारण आज बाबासाहेबांची जयंती आहे। तर मराठी आंबेडकरवादी विचारधारेचे लोक आणि हिंदी भाषिक आंबेडकरवादी विचारधारेचे लोक यांच्यामध्ये तुम्ही काय फरक करता? आता यांच्यामध्ये फरक म्हणजे असा आहे की फक्त बाबासाहेबांचं नाव आपण डोक्यावर घेऊन नाचत आहोत,
परंतु जे मनामध्ये आपण विचार केला तर बाबासाहेबांचे विचार जर आपण मनात स्वीकारले तर खरोखरच निश्चित या काळामध्ये बदल होईल. बरं, मला सांगा की हे मराठी भाषिक जे काही मतदार आहेत ते यांच्यामध्ये काही भेद करतील का, हिंदी भाषिक उमेदवार आणि मराठी भाषिक उमेदवार? होऊ शकते. खऱ्या अर्थानं आजच्या आता गेल्या 1 महिन्यापासून लोकसभेचं वारा धुमाळा सुरू आहे, परंतु आज या भारतीय घटनेचे शिल्पकार ज्यांनी आम्हाला जगणं शिकवलं, ताठमानेनं जगणं शिकवलं, असे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. बाबासाहेब केवळ हे बौद्धाचे महाराजचे नव्हते, तर बाबासाहेब या ठिकाणी असलेल्या पृथ्वी तलावावर असलेल्या तमाम दलित, शोषित, पीडित सर्वांचे ते दैवत आहे. कारण मी तर म्हणतो की गुलाम बनवणारे अनेक बादशाह होऊन गेले, परंतु त्या गुलामीतून माणूस बनवणारा एकच बादशाह होऊन गेला, त्याचं नाव बाबासाहेब आंबेडकर आहे. आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेबांची जनता, आणि म्हणजे मी पण बाबासाहेबाचे अनुयायी म्हणून एक त्यांचा वंशज म्हणून सांगतो की आम्ही अशा बाबाचे लेकरं आहोत की जो करते ना ज्याचं आम्ही खातो त्याचे गुण गायल्याशिवाय राहत नाही. जर खऱ्या अर्थाने इथल्या उमेदवारांनी जर आमच्या बाबासाहेबांच्या भीमटिकडीचं काम केलं असेल, इथल्या उमेदवारांनी समजा आमच्या बाबासाहेबांचे अनेक पुतळे बसवले असतील, ज्या वेळेला इथल्या चौकाच्या मुद्द्याचा का असेल ना, सौंदर्यीकरणाचा विषय असेल ना, अनेक गावात जर या खासदाराचे जर कामं चांगले असतील तर निश्चितपणे आम्ही या खासदाराला पाठिंबा देऊ. म्हणजे जनता त्यांच्या पाठीशी प्रामाणिकपणे उभी राहील असं तुम्हाला वाटतं? निश्चित. कारण मी एका जातीचा बद्दल बोलत नाही आहे. कारण केवळ मातंग समाजाने म्हणावं की आमचा उमेदवार म्हणून आम्ही त्याला निवडून देतो, बौद्ध बांधवांनी म्हणावं की आमचा उमेदवार म्हणून आम्ही त्याला निवडून देतो, पाटील बांधवांनी म्हणावं की त्यांचा उमेदवार म्हणून त्यांना निवडून देतो, परंतु जो काम चांगलं करत असेल खऱ्या अर्थाने ते बाबासाहेबांना श्रद्धांजली असेल. इलेक्शन बद्दल जर का तुम्ही बोलसान, इलेक्शनची गोष्ट वेगळी आहे, तो प्रश्न वेगळा आहे. आणि जे बाबाचे लेकरं आहेत खरोखर ते आजच्या दिवशी सर्व एक आहेत, ते कोणीच नाही, ते म्हणजे सर्वांना कोणालाही भेदभाव करणार नाही आजच्या तारखेत. बाकी इलेक्शन प्रत्येकाचे मतं वेगळे, प्रत्येकाचे विचार वेगळे. बाबासाहेब जरी लेकर असेल, कोणी कुकडे तो विषय वेगळाच आहे, पण आजच्या तारखेत सर्व एक आहे आणि सर्व बाबाचे लेकर आणि सर्व बाबांना मानणारे व्यक्ती आहेत सर्व टोटल मध्ये. या निवडणुकीकडे तू कुठल्या नजरेने पाहतो युवक म्हणून? माझं म्हणणं फक्त एवढंच आहे, आजच्या निवडणुकीत आपलं काय म्हणते, या पंचवार्षिकच्या निवडणुकीमध्ये विषय बाबासाहेबाचाच नाही तर विषय इथं समजा इथं टोटल जनतेचा आहे. जे म्हणजे टोटल जनतेला जे काही त्रास होत आहे महागाईबद्दल, बाकी अजून एज्युकेशन बद्दल, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये जो काही त्रास होत आहे ते आपले कमळताई जे काही चालू आहे सध्या त्यांच्याबद्दल सर्वांना टोटल त्रास होत आहे, फक्त कोणी बोलायला तयार नाही सध्याच्या घडीला. आणि मला तर असं वाटते सध्याच्या घडीला इलेक्शन बद्दल जर विचारत असणार तर आपले जे वानकडे आहेत ते सध्या चर्चेत आहे आणि ते खरोखर आलेले पाहिजे. आणि ते म्हणजे फक्त ते बुद्ध समाजाचेच नाही तर टोटल प्रत्येक समाजाचं ते म्हणजे हित चिंतणारे व्यक्ती आहेत ते सध्याच्या घडीला. आताच्या या पंचवार्षिक मध्ये तुम्हाला परिवर्तन व्हावं असं वाटतंय? परिवर्तन बिलकुल मलाच नाही, सर्व जनतेला, पूर्ण टोटल समाजाला परिवर्तन पाहिजे सध्या.